आणि विचार आला की थोडासा छोटासा मम्मीवर प्रँक करावा. बरं जाऊ दे, तो सांग. तर गुड मॉर्निंग आहे, तर तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी खूप एक्साइटेड आहे, कारण की 1 ते 1.5 महिन्यानंतर मी चालू जिमला. जिममध्ये असताना म्हणजे 100 किलो 110 किलो उचलत होतो, पण आता 70 ते 80 किलो जरी उचललं तरी चांगलं आहे, कारण की इतक्या दिवस बॉडीला रेस्ट होता. 5:45 झाले तर, आणि मी 4 वाजता एडिटिंगला उठलेलो. त्या एडिटिंग पण झाले, व्हिडिओ अपलोड करायला सोडलाय. मग 8 वाजेपर्यंत येईन व्हिडिओ, तर नक्की बघा. तर चला मग जिमला, लय टाईम झालाय. बघ किती अंधार असेल इकडं. थंडी हाय, जरा वाटायला जरा नॉर्मली आहे, फक्त गाडीवर जाताना तर लय बेकार लागणार आहे. तर आता आदित्य पण आलेला आहे. चल लवकर आवर. अरे अरे परत गेला. काय राहिलं की मोबाईल राहिला सर, आय स्वेअर. खरंच लय अवघड आहे पोराचं. काय राहिलेलं? मोबाईल का स्वेटर का? चला शेवटपर्यंत होतं माझ्या शेवटपर्यंत. कोण? विराट कोहली पूर्ण 8व्या 9व्या बॉलरपर्यंत. पुन्हा सपोर्ट पुढून भेटणं आल्यावर त्यानं म्हणलं आपल्या एकल्या जीवावर आहे, म्हणून हाणायला सुरू केलं. पार हाणलं 2-3 चौकी एकदाच. पुन्हा एक डॉट बॉल गेला, रागात हाणलं झोप मुळावर, देत हाय गेला. आता जिम झालेले फी पण भरलेली आहे. चला, वाटलं नव्हतं 80 किलो उचल तरी उचललेलं. आलेलं बघितलं बघा, वांग भाजायले मग मी डब्याला देणार आहे का. डब्याला वांग आहे आज भाजलेलं, चपाती. आणि आता पप्पा पण गेलेत, राऊंड पण गेले शाळेला. पप्पा कामाला गेले. काय नको, भरीतच बरं झालं. वांग्याचं भरीतच म्हणतात की. हा, वांग्याचं भरीतच नेलं डब्याला. तर आता मी कॉलेजवरून आलोय, तर आता जेवायला लई काय काय आहे. तर पहिल्यांदा पापड घेतलाय आणि सगळं सामान तिकडे. मग आता चला तिकडे जातो. माऊ पण आली आज, असं चालते. तर आता बघा ताट झालं. तर चपाती, हिरवी चटणी आहे, मिरच्याची चटणी आहे, नंतर मसाला भात आहे आणि पापड आहे. आता जेवण करतो, लई भूक लागली आहे. झाले 4:30. जेवण करून अर्धा तास झालं, अर्धा 1 तास झालं. आता मम्मी उठले. इतक्या झालं उठवाल तर उठत नव्हते, ना आता उठले. आणि उठवाल तर काय म्हणाल ते की म्हणजे झोपू दे, झोपच नाही लागली. 1 तास झोपल्यानं बोलले झोपच नाही लागली. हो हो उठा. आज पुन्हा अंग पेन करायला, कारण की म्हणजे दिवसानंतर जिमला गेलतो, त्यामुळे सगळी बॅक पेन करायली. मी ज्वारी भरायला पोत्यात वाळू घातलेली उन्हात, त्यामुळं. पण आता ऊन गेलेलं आहे, त्यामुळे बरं. किडे झालते का नाही, त्यात असं किडे गेले तर. आणि माऊ असे झालते, म्हणजे जरा आजारी होती, त्यामुळे दवाखान्यात आलेले. हां, आता टवटवीत झाले मग तर लाज आली. अरे तुला चाळणी आणायला होतं तू. नाही, मध्ये ते तेलगट झाले. ते नाही बघा, दुसरे आहे. कोणते? ते टोपला ते कुठे ठेवलंस? टोपला इथंच आहे की. टोपलं इथं, चाळणी नाही की इथं. चाळणी शोधा, चाळणी. हे चाळणी खोट आहे. अभ्यासाला बसायला लावलं की असंच असतं, इथं तोंडच वाकडं असते. मम्मी नाही, ती चाळायची. आता विचारलं मला, बोली नाही माहिती, आणि आता काढायली. मग अशी काढलेली म्हण मम्मीनं, कपाटात नाही, किचनवर पण नाही. काय माहिती कुठे ठेवते, त्यांनाच नाही माहिती कुठे ठेवते. तर इथं पण नाही. इथं सगळं जेवायचं मग असं तसंच आहे. परत ते आतरून ते तसेच आहे. इथं हे नाही की चाळणी कशाला पाहिजे होती, पण माती भारी लागते. इथं सगळं घरात म्हणजे चाळणी शोधली, चाळणी भेटली नाही, पण एवढं इथं भेटली. या रूममध्ये होती, इथंच होती. ती बघितली नाही, पण सगळ्या घरात शोधली, भेटली. त्या बारक्या घरात होती. तिकडं कोण निघते काय माहिती. इथून गाडी येणं तरी घालायला इथं. निघणं झाले खालती दगडायचं तरी.
पाण्यामध्ये निघले पाण्याच्या बाटल्यांच्या वाटतं बघा. तर आता चहा करायचा होता, मग आता मी दूध आणले दुकानाला जाऊन आणि विचार आला की थोडासा छोटासा मम्मीवर प्रँक करावा. ते काय करणार आहे ते बघा पुढं काय होणार आहे. हां काय विचारत होते रानू? काय करणार आहे चहा प्रँक? ते आता कळेल की काय प्रँक करणार आहे. जरा सबर कापल मिठा होता. तर सर्वात पहिल्यांदा एकदम नॉर्मल चहा बनवून घेतो आपण जसं पितो. तर चहामध्ये सगळं टाकलेलं आहे, चहापत्ती, साखर, दूध ते सगळं टाकलेलं आहे आणि रोजच्या पेक्षा मी थोडासा जास्त बनवणार आहे. चला मग त्याची तयारी करू आपण. सगळ्यात पहिल्यांदा कप घेऊ. 2 कप घेतो. एक इथं आहे, अजून एक कुठं आहे की बघा इथे आता. मग 2 कप, एक मम्मीला आणि एक माऊला आणि मला रानला वाटी. तर आता प्रँक काय करणार आहे बघा. आता हा मम्मीचा कप आहे आणि मग याच्यात म्हणजे मी टाकणार आहे मीठ आणि मग मम्मीला देणार, म्हणजे चहामध्ये मीठ टाकून बघू काय रिॲक्शन असते मम्मीचं. पहिल्यांदा आता चहा उकळू देतो, नंतर याच्या सगळ्यात ओततो आणि नंतर मीठ टाकतो. मम्मीसाठी एकच, म्हणजे इंडिव्हिज्युअल एक फिक्स करतो, याला काहीतरी निशाण करतो म्हणजे कळतंय, म्हणजे हात द्यायचं म्हणजे मम्मीला. बघा सगळ्यांसाठी चहा वाटलाय. आता हा मम्मीचा आहे, याच्यात हो का खरंच शिव्या खाणार आहे मी. तर मिक्स करतो नीट चांगला. आता हो नॉर्मलच चहा वाटायला आहे, भीती वाटायची. नीट मिक्स केलाय. रानू इथं ट्रे कुठं आहे? ट्रे नाही का चहाचा? मध्ये ठेवलाय का? बरं जाऊ दे, आता प्लेटातच नेतो. तर आता या प्लेटात नेतो मम्मीला आणि माऊला. हा मम्मीचा, हा माऊचा चहा आलेला आहे. मग आता खरं रिव्ह्यू सांगा बरं कसा झाला आहे. घे तुझ्यासाठी, पलीकडचाच घे, तुझ्यासाठी कमीच केलाय. एवढं बघून घ्यायले. हा कसा झालाय? छान झाला. तुला खरं सांग. थांब. छान झालाय रे. हा छान झालंय म्हणजे तू सांग. प्यालाच नाही. बरं सांग. थांब बाई. हा बरं पिऊन सांग. छान झालाय. पियालंच नाही तिनं. बरं जाऊ दे, तू सांग. काय झालं? काय झालंय? एवढा गोड गेला पिऊन बघ. काहीच नाही की. खरं पी नाही तरी खरंच काही नाही का? मी असं चहा प्यायची. मीठ टाकलंय मीठ टाकलंय. नाही का? खरं नाही. मीठ लागायले का? नाही की. माझी शपथ सांगतो मी टाकले मी टाकले ना. पाणी होतं त्याच्यात जास्तच. मग आता चहा आता हाय की प्रँक कराल तर लय बेकार होतं, रिॲक्शन होतं. त्या काळाला अजून टाकलं होतं का नाही? नाही तिच्या याच्यात नाही टाकलं, तुझ्या याच्यातच टाकलेलं. अय्या आता मम्मीला दुसरं चहा. तो लय बेकार रिॲक्शन होतं मम्मीचं. मग आता बघा कप धुवून आणलाय, मग याच्यात चांगला चहा टाकतो. म्हणजे याच्यात आता काहीच नाही केलेलं. अगं पिऊ द्या, नाही तर मग नंतर मला नकोच मला प्यायचा. तेव्हा आता मग चांगला चहा देतो. त्याच्यात वाटला हा माझा आहे, मग हा मी नंतर आले पितो. आता पहिल्यांदा मम्मीला देतो. हा चांगलाच आहे आता. हां आता मी आता पेटलो असते बघ. आता मी बघ एकदा डायरेक्ट कप बाहेर जाईल. बघ तर. थंड गारच आहे. नाही तर गरम आहे. मी थोडा गरम आहे ग. आता धुलाय कप, त्यामुळे थंड लागत असेल कप. हा आता बरोबर. आम्हाला केलं नाही कारण की तिचा आजार होते, त्यामुळे व्हायचं. आता झाले माऊ चांगले ना. आजारी असं काय झालं? नेक्स्ट टाइम तिच्यावर. टाळ्या वाजवली. चला प्या, मला पण प्यायचं. मी नाही प्याला. कशाला? बरं थांब. आता माऊ जाणार आहे परत म्हणजे गावाला. मामा येणार आहे न्यायला तिला.
आणि मम्मी आता बाहेर चाललं जरा माझे सामान आणायचं त्यामुळे. तर मम्मी पण आता रेडी होईल. आता सगळ्यात पहिला मला तर हे आवरायचं मम्मी तवरचं म्हणजे रेडी होते तवरचं हे सामान हे सगळं आतरून काढावं लागतं. तर आता आलोय मी आंटीच्या घरी म्हणजे तात्याच्या घरी. आता हे दोघे इथं बसले. फोन उचलायला काय झालं? मग फोन ठेवायचा असं कामाला करायचं. चला यायचं नाही का काय? मग घ्या की कशात तरी. ए ते राहिलेलं घ्या. आंटीने जेवण ते बनवलेलं. आंटी आणि तात्या हे सोलापूरला गेलेत काय ते काम असल्यामुळं आणि मग या दोघांना इथंच ठेवलेलं. मग पेपर होते का तुमचे? ठेव मोबाईल सोड. लय मोबाईलचं याड लागले. पेपर होता का? पेपर होता. मग आता त्या आंटीनं जेवण बनलेलं ते पिल्या बांधायला. तर आता सगळं न्यावं लागं. काय पुरी भाजी बनवलेली. मग आता ते कशात तर बांधतो लवकर. तर आता 7 वाजले. तो इथं यायला उशीरच लागला कारण की मम्मीने मी सामान आणायला गेलतो आणि तिथला शूट काय केला नाही कारण की गर्दी होती त्यामुळं. मग आता शॉपिंग करून मी डायरेक्ट मम्मीला घरी सोडलं आणि मग यांना न्यायला आलं. काय नाही घोड आहे त्याला काय झालंय. चला आवर लवकर टाईम झाला. अंधार आहे बघा कसला अंधार होईल. लय लवकर अंधार होतं पण दिसत पण नाही काय अंधारात. तर आता याच्यात पुऱ्या आणि डपाटे बांधले त्याच्यात आता भाजी घालायला बसल की त्याच्यात सगळी बरं. तर आता आम्ही घरी आलेलो. रानू अभ्यासाला बसल्या. गाडी चार्जिंग लावली. लय धावपळ झाली आता. तर आता आम्ही जेवण करायला सगळे. मग विरू पिल्ल्याकडून आणलेलं तेच आहे. मग बघू आपण टेस्ट करून कशी आहे. पावभाजी सारखी लागायला भाजी. पावभाजी मसाला टाकला त्यात. पण चांगलं लागायला पावभाजी टाईप. पाव असते तर मग एकदम पावभाजी लागले असते. तर चला मग आता जेवण करतो. तर आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. चला मग बाय.